चला, संडे गार्डन ओव्हरव्ह्यूमध्ये तुमचं सर्व स्वागत आहे. आता हे फुलकोबी तोडायला आली आहे, तोडून घेते. आणि कलांची बघा असं पूर्ण फुलांनी भरलं ना, असं वाटते ना किती रंग डार्क आलेले आहे आणि किती एकसुद्धा जागा राहत नाही असं त्याचे फुलं असतात. आणि आता मेथीसुद्धा तयार होत आहे. इथे कुठं पालक आहे आणि कुठे कोथिंबीर लावलेली बघा. पपईच्या झाडाला साईडला असं लावलेलं आहे मी. हे लसूणची पात आहे ना, ती थोडीशी तोडते म्हटलं, कांद्याची पात आहे सोबत. आणि इथे पण बघा एक बटाटा लावलेला आहे. आणि इथे पेरूचं झाड हे बीपासून तयार झालेलं आहे, आपोआप आलेलं आहे, हे लावलेलं नाही आहे. आणि इथे बघा हे टोमॅटोचे झाडं परत तयार झाले. कसे परत तयार झाले याच्यावर व्हिडिओ बनवेल मी. त्याच्यानंतर आता बघा हे पण पेरूचं झाड बीपासून तयार झालेलं आहे, आपोआप आलेलं आहे हे. आणि इथे बघा ही मिरची खूप मला याची आवडली, याची बी खूप छान असेल बघा. भरपूर याला मिरच्या येतात, भरपूर संख्येने लागल्या की. आणि जेव्हापासून लागले ना तेव्हापासून त्यांचं सुरूच आहे ना. थोडी कांद्याची पात तोडून घेते आणि एक वांगंसुद्धा हे तोडते, कारण हे वांगं आहे ना, जेवढं आपण लवकर तोडू तेवढी भाजी छान येते. आणि हे तोडून घेते म्हटलं. आता एक भरीतचं तर खूप लांब झालं होतं, ते पण काढलं. हे फुलकोबीसुद्धा काढली. त्याच्यानंतर आपली चिकू बघूया, चिकूची ग्रोथ कशी होत आहे. तर चिकूची ग्रोथसुद्धा छान वाढायला लागली. आता हे चिकू झाडावर फळ जास्त दिवस राहिलं ना, चांगलं पिकलं की त्याची चव दुप्पट वाढते, त्याच्यामुळं राहू दिलं. त्याच्यानंतर बघा हा बघा, हा लाल पेरू म्हणून मी आणलेला होता प्लांट. इथे पण तसंच टोमॅटो झाड तयार झालं, जे मी आधी दाखवलं तसं. इथं काही रोपेसुद्धा लावले छोटे छोटे, भरपूर बी निघालं माझ्याकडे आता टोमॅटोचं. याच्यामध्ये बघा टोमॅटो आहे आणि इथे ब्रोकली आहे. हे ब्रोकलीला अजून यायचं आहे मात्र. हे आपले हे पण मिरची छान आहे, याला पण मोठे मोठे अशा मिरच्या लागतात अशा लांबीला. त्याच्यानंतर तिथं ही बारीक मिरची आहे, याला भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे आहे आपलं जास्वंद. या जास्वंदाला नेहमी फुलं येत राहतात. हे वर लावले म्हणून का काय माहीत, खूप फुलं येत आहे जास्वंदाला यावर्षी. वॉटर लिली आहे, हळूहळू उठत आहे आता झोपेतून. आणि इथे बघा पूर्ण झाडं लावलेलं आहे. इथे कटिंगपासून लावलेलं झेंडू पण तयार झालेलं आहे आता, छोटंसं रोप. इथे भरपूर असे झेंडू आहे. झेंडू यांना खूप छान सुगंध असते, मातीतील कीडसुद्धा दूर करते. आणि भरपूर संख्येने हे फुलं येतात. हळदी कुंकवासारखा रंग आहे याचा बघा. आणि हा आहे गवती चहा. गवती चहासुद्धा लावला मी. आणि इथे दोन तीनच आता हे राहिले गोंपरीनं, कारण नवीन रोपं भरपूर तयार झाले बघा. इथं मुळ्याचं सुद्धा निघालं. आणि हे मात्र झोपलंच नाही, आपलं फुलं देत चालूच होता. वाटरलेली बाकी सगळे मस्त झोपलेले होते, पण हे मात्र झोपलंच नाही, म्हणजे ते सुप्त अवस्थेत गेलंच नाही. आणि इथे बघा कटिंग केलेलं आहे. अडिनियमला सुद्धा आता छान ग्रोथ यायला लागले. बाकी याला ना फुलं आता कंटिन्यू सुरू आहे. कधी कधी तर भरपूर फुलं होते, पण आता बरेच फुलं गडलेसुद्धा. इथे सगळे अडिनियम असे मी ठेवलेले आहे. आणि इथे हे पण गोंपरीनं खूप छान याला फुलं आलेले आहे. सुकलेले फुलं तोडत राहायचे आणि त्याचं बी तयार होते परत. आणि इथं बघा डाळिंबाची पूर्ण कटाई केल्यानंतर खूप छान अशी ग्रोथ दिसून आली. जेव्हा झाडं आपल्याला असे वाटतात ना, व्यवस्थित वाटत नाही, तेव्हा कटिंग वरच्यावर केली पाहिजे. इथं बघा बोन्साई तयार करायचं मला तर, वड वगैरे ते पण पक्ष्यांनी बी टाकलेलं आहे. हे जांभळा जास्वंद आणला आहे मिशोवरून. आणि हा सुद्धा आणलेला आहे, पिंपळाचं सुद्धा लावलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे रिपोर्टिंग केल्यानंतर पिटूनियाला आता फुलं यायला लागले. हे नर्सरीमधून खूप लेट आणले होते. आणि इथे बघा आता मी इकडे ठेवले मी केळीचे झाडं, खूप सुंदर दिसतात. मला केळीचे झाडं याच्यासाठी आवडतात, त्याची ग्रीन मोठे मोठे पानांनी वेगळी शोभा येते. तिथे बघा वर चंपा आणि खाली मेथी लावलेली आहे, याची पण रिपोर्टिंग केलेली होती. त्याच्यानंतर हे आहे आपले बघा, या झाडालाही खूप लवकर फुलं आले, फळं येत आहे. आणि हे मी मिशोवरूनच बोलवलं होतं, मला वाटलं नाही एवढ्या लवकरसुद्धा याला असं तयार होईल म्हणून. खूप छान वाटलं. आणि बऱ्याचदा आहे ना नावच मात्र लक्षात येत नाही कधी कधी आपण जेव्हा बोलतो ना तेव्हाची गोष्ट. आणि आता इथे बघा खूप कलांचूचे रोपे तयार केलेले आहे कटिंगपासून. कलांचू मला खूप जास्त आवडते, कारण ते कटिंगपासून खूप लवकर लागते. लहान मुलंही त्याची कटिंग लावू शकतात. आणि पानापासूनसुद्धा त्याचं रोप तयार होते, फक्त त्याला वेळ खूप जाते. त्याच्यापेक्षा तुम्ही छोटी छोटी कटिंग लावून भरपूर तुमच्याकडे झाडं वाढवू शकता. पण जास्त रेड कलरमध्येच झालेलं आहे, कारण जे हेल्दी झाड होते ना त्याचीच कटिंग जास्त लागते आणि त्याच्यात जास्त तयार होते. आणि पावसाळ्यात वाचवले ना असे पूर्ण फुलं जेव्हा झाडावर येतात ना, तेव्हा 1 महिना हे फुलं झाडावरच राहतात आणि भरपूर त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. बघा पूर्ण फुलं आल्यावर हे अशा पद्धतीने दिसतात, गुच्छ्यामध्ये फुलं येतात आणि खूप सुंदर दिसायला लागतात. ते सगळ्याला आता कळ्या येतात. मागच्या वेळेला पूर्ण कळ्या फुलं तोडून घेतले होते, तो सुद्धा व्हिडिओ दाखवला. इथे बघा हे कटिंगपासून लागलेलं आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा बघा आता थोडं पांढरं आणि थोडं जांभळं असं 2 रंगामध्ये आलेलं आहे. हे पण कटिंगपासून तयार झालेलं आहे. आणि इथं सुद्धा खूप सुंदर फुल आलेलं आहे. आणि आता काही झाडं आहे ना यावर्षी मी
ठेवणार आहे पुढच्या वर्षीसाठी. हे माझं सगळ्यात जुनं आहे. मागच्या वर्षी तर हेच जास्त होते, पण यावर्षी कमी झालेले आहे ते. असं होत राहते झाडांचं, कधी कोणतं झाड जास्त प्रमाणात तयार होते तर कधी कोणतं कमी होते. हे चालूच राहणार आहे. मात्र आपलं काम मात्र थांबत नाही बागकाम. हे दररोज काही ना काही चालू राहते. असे छान फुलं बागेमध्ये बहरलेले आहे. आणि जेव्हा असे मेहनतीचे फळ लागते ना, तेव्हा मात्र आनंद डबलच होते. इथे पण बघू शकता किती सुंदर झालेलं आहे ना हे झाड बघा. खूप छान झालेलं आहे आणि 2 रंगाचे याच्यामध्ये फुलं येतात. आणि इथं बघा, इथं मित्रगेट दिसले मला. आणि इथे सुद्धा छान झालेलं आहे. गोंपरीनाचे खूप कमी ठेवले आता. आणि झेंडू, इथे पालकाला बी आलेला आहे. इथं कांद्याची पात आणि फुलंसुद्धा येत आहे, त्याला बी पकडत आहे. आणि इथे बघा या ग्रो बॅगमध्ये जास्वंद. इथे आहे हे आपलं बदामचं झाड, असंच निघालेलं आहे. आणि आता मी दाखवते अजून समोर तुम्हाला पुढचे बाग. इथे बघा हे 2 बोगनवेल लावलेलं आहे. इथे हळदचे आहे. हे हळद खूप छान तयार होणार आहे. टोपल्यामध्येच लावले आहे दोन्ही. आणि बघा आपल्या आंब्याच्या झाडाला भरपूर मोहर आला आहे. आता फुलं आलेले भरपूर. आणि याच्यातले काही गळतील आणि काही आंबे पकडतील. आणि इथंसुद्धा हे फुलं मी जेव्हा तोडत आहे ना सुकल्यावर, तर नवीन एक फूल तयारच होत आहे. आता बघा हे कढी मोठी होणार आहे. भरपूर फुलं आले लावल्यापासून. आणि हे बघा कटिंगपासून खूप लवकर लागते आणि छान असे रंग आपल्या बागेमध्ये तयार होतात आणि दिसायलाही छान दिसते. आणि हे शेवंती पूर्ण फुलांनी भरलेली होती. आता पूर्ण मी कटाई केलेली आहे त्याची, फुलं म्हणजे तोडून टाकलेले आहे. इथे बघा आपला बोनसाई कडुलिंब, मी कडुलिंबच म्हणते याला, कडुलिंबाचाच प्रकार आहे बघा. मुळ्या किती छान तयार झालेला आहे. याच्यामुळे लक्षात येते हा बोनसाई छान तयार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला फुलंसुद्धा आलेलं आहे बघा. आणि इथे मला वाटलं नाही, पण छान टोमॅटोचं रोप रुजलेलं आहे. आणि हे आता नवीन लावलं आहे. लिंबूला रिपोर्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर याचा व्हिडिओ स्पेशल येणार आहे. अशा पद्धतीने सगळं कामं सोडून बागकामाला मात्र लक्ष आणि वेळ द्यावंच लागते. इथं सगळं आपलं पालक कटिंगपासून तयार झालेले झेंडू छोट्या कुंड्यामध्ये. इथे सुद्धा पालक लावलेले. मला पालक जास्त लागतो, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी भाजी होतेच. आणि इथं कटिंगपासून लावलेलं हे पण रोप तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आता बाग दाखवायला खूप वेळ लागते. आणि इथं आहे आपला अंगूरचा वेल. जमलं तर परत कटाई करेल, मनात जसं वाटलं तसं आपण आपल्या बागेमध्ये करू शकत असतो. आणि पूर्ण कटाई केल्यानंतर हा वेल परत आला. आता परत थोडीशी करेल म्हटलं. आणि एक कलांचू मी इथं लावला, हा पांढऱ्या रंगामध्ये फुलं येणार आहे याला, कारण याची कुंडी खूप छोटी होती. असं काढून ठेवलेलं आहे. इथं बघा लसूणची काही पात लागलेली आहे. त्याच्यानंतर हे आपलं पपईचं झाड नवीन लावताना याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. खाली बघा हे पण लावलेलं आहे, कांद्याचे पात वगैरे. त्याच्यानंतर बघा हे नागचंपाची कटिंग लावली, हे पण लागली वाटते बहुतेक. आणि इथं मेथी, पालक, कोथिंबीर हे सर्व लावलं आहे. मेथी लवकर निघते, बाकीचं हळूहळू निघत आहे. त्याच्यानंतर इथं बटाटे लावलेले आहे. थोडेसे याच्यात पण कांद्याची पात आहे, कधी लसूणची पात आहे, थोडी मोहरी पण टाकलेली आहे. बघा आता मागे डाळिंबाचं झाडसुद्धा निघालं. हे पपई मात्र यावर्षी 2 बॅचेस झाल्या याच्या. आणि तिसरीसुद्धा दिसत आहे वर आता ही फुलं येताना. अशा पद्धतीने जर आपल्याला मिळाला रिझल्ट तर खरंच खूप आनंद मिळते. आणि घरचे फळं ऑर्गॅनिक खायलासुद्धा नशीबच लागते असं म्हणायला हरकत नाही. कारण बाहेर आता भरपूर असं केमिकलच येते. आणि असे आपला रविवारचं. आणि बघा पक्षी बघा, आपण वॉटर प्लांट ठेवल्यामुळे त्याच्यात पाणी प्यायला हे येतातच. तसं तर पाणी वेगळं ठेवलं ना तरी पण हे आपल्या बागेमध्ये नेहमीचे पाहुणे असतात. हे कधीच जात नाही. हे 2 कबूतर आहे ना, यांची जोडीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी 1-2 पक्षीसुद्धा त्याचं घरच झालेलं आहे आमचं, माझी छोटी बाग. धन्यवाद.